मी घेतलेली आहे जी की पहिलीची मुलं पण ओळखतात. आता बघा इकडे काय दिसतंय बरं तुम्हाला? फक्त हिची मात्रा आहेत का? सगळ्या मात्रा आहेत, सर्व मात्रा आहेत का नाही? त्यांची चिन्ह दिलेली आहेत हो ना. मग आता एक गंमत आपण करूया. हा, मात्रा तुम्हाला सांगितलं कशा ओळखायच्या, बघू बरं किती मुलं बरोबर ओळखतात. आता मला सगळ्यात पहिले सांगा, हे कोणतं अक्षर आहे? क आहे, बरोबर. आणि या मात्रेचं नाव काय आहे? आणि ते आ आपण कसं ओळखतो बरं? कसं लक्षात ठेवलं बरं तुम्ही? आ बोलायचं, याला आ का बोलायचं? कोण सांगेल? कसं लक्षात ठेवलं? पुढे येऊन सांग गंगाराम, इथे येऊन सांगायचं. सगळ्यांना सांगणार आहे मी. गंगारामने बोट वरती केला, आपण आता सगळ्यांना सांग की आ कसं लक्षात ठेवायचं. हा, आता लिहिलाय पण समजा मी हा आ लिहिला पण नाही, मग याला आ म्हणायचं कसं लक्षात ठेवायला सांगितलं मी? कसं शिकवलेलं? काय सांगितलेलं? आपण आ कधी म्हणतो? कधी कधी आ बोलतो आपण? तुला काय सांगितलं ते सांग ना. तू म्हटलं ना आम्हाला शिकवलं होतं गेल्या वेळेस तसं. मग आता आपल्याला पहिलीच्या मुलांना पण शिकवायचे ते, मग कसं? कोण सांगेल रे कसं? हा, आपण एकनाथला बोलूया. चला एकनाथ, हे पटकन चला बघूया बरं, लक्षात आहे का दुसरीच्या मुलांच्या कसं शिकवलं होतं? हा, एकनाथ कसं शिकवलं, पण कसं लक्षात कसं ठेवायला सांगितलं मी? तू विसरली मग याचा अर्थ. नैनिक्षाला बोलूया. चला नैनिक्षाचं बोट वरती आहे. व्हेरी गुड. तुम्हाला आठवलं का सांगा मला? आठवले? ये नैनिक्षा इकडे चल. व्हेरी गुड. इथे उभी राहून सगळ्यांना दाखवायचं, जोरात सांगायचं, त्यांना कळलं पाहिजे. अशी उभी राहून सांग आ कसं लक्षात ठेवायचं. सांग ना. अरे मी करताना सांगत का नाही? आर्यनला बोलू. चला आर्यनी. हा थांबा, गंगारामला आठवला. गंगाराम सांग. त्यांना सांगायचं, मला नाही, पहिलीच्या मुलांना. हा, टी काढला तर आ म्हणायचं. टी सारखा काढला तर आ म्हणायचं. आणि अजून एक आयडिया सांगितली होती. थांबा, आता पण सांगितली होती अगोदर मी. हा चला आता आर्यन. हा, मला नाही, मुलांना सांगायचं जोरात. हा, अजून कोण सांगेल व्यवस्थित? चला वैष्णवी आहे. मला नाही ग, पहिलीच्या मुलांना सांगायचंय. हा, इकडे आता मी सांगते आता कसं आ करता तुम्ही ते बघू आपण. हा, आता ही आहे वैष्णवी. कोण आहे? हिचा कान मी पकडला. डोक्याचा असा सरळ कान आहे की नाही? आहे ना? आणि ही रेषा पण सरळ आहे की नाही? मग ती रेषा आहे काय हा कान, त्याला मी असा ओढला. काय केलं वैष्णवीने? आपण करतो की नाही कान ओढल्यावर? हे बघा, याचा पण ओढलाय बघा. हे बघा, हिचा पण ओढलाय बघा. हे बघा ओढला बघा. लगेच मोठा. हे बघा ओढला. चला माझा ओढा कोणीतरी. तर काय आहे हा? आ आहे. डोक्याच्या बाजूला आहे की नाही उभा? असं दिसतो का सगळ्यांना? सगळ्या पहिलीच्या चिमुकल्याला समजलं का? हा जो आहे ह्या बाजूने देतो आपण, त्याला काय बोलायचं? काय बोलायचं? आपला कान आहे, कान. काना आ. समजलं सगळ्यांना? चला लक्षात ठेवा दुसरीची मुलं पण. हा, कानात मुळी गेल्यावर पण आ करतो. चला बस जागेवर. चला व्हेरी गुड. आता बघा पुढे. आता हा आपण क घेऊया. काय हा? आता मी त्याला बघा आ जोडते. तुम्ही मला वाचून दाखवायचं काय होतंय ते. इकडे बघा आता. समजली? आची मात्रा समजली? चला आता ही झाली आपली. आता बघू ही पुढची. आता ही दरवाजाची बाजू आहे आपली, बरोबर की नाही? इकडून आपला दरवाजा आहे की नाही? ह्या बाजूने, सुरुवातीच्याच बाजूने. इकडून आली एक चिवताई. कोण आली? आणि तिने काय केलं? रुस्तमच्या डोक्यावर जाऊन शी केली. मग तुम्ही रुस्तम काय बोलला मग?
पिशच्या हातात घालून तिकडून आली एक चिवताई आहे बघा अशी अशी आली आणि डोक्यावर जाऊन काय केलं शी अशी चिवताई येताना दिसली इकडून डोक्यावर जाऊन तिने केली शी मग काय बोलायचं त्याला मग याला काय बोलणार तुम्ही ह्या चित्राला काय बोलणार व्हेरी गुड. आता बघा हा आता ही जोडते मी आता बघा तुम्ही बरोबर वाचतात का बघूया आपण. हा काय आहे रे हे अक्षर कोणतं आहे कोणतं अक्षर आहे चला त्याला ई जोडूया का चिवता आली बघा इकडून दिसते का सगळ्यांना. हे बघा आली हा चालली आहे ती मच्या डोक्यावरती. कोणाच्या डोक्यावर चालली आहे कोणाच्या गेली बसली आणि काय केलं आणि मग काय म्हणाला मग काय म्हणाला मग आता वाचा मग व्हेरी गुड. आता जाऊया आपण बघा मी पण वाचा तुम्ही शिकले. मागे बोलताय का कोण पवित्रा तुला यायचंय का पुढे चल ये. पवित्राची जास्त बडबड चालली आता चला तिला सगळं समजलंय ना पवित्रा. आता बघा हा झाला हिची मात्रा समजली. आता या खिडकीच्या बाजूने कोण येते बरं कावळा. आता बघा हा अशी पवित्रा उभी होती रुस्तम सारखीच. रुस्तमच्या डोक्यावर इकडून आलेली चिवताई बसायला. आता पवित्राच्या डोक्यावर कावळा आला पण इकडून आला खिडकीच्या बाजूने असा 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 गेला बसला पवित्राच्या डोक्यावर आणि काय केलं आणि मग काय बोलली पवित्रा ई नाही बोलली फक्त मोठा ई बोलली कारण कावळा मोठा असतो की नाही चिवताई छोटी असते. मग फक्त ई केलं होतं रुस्तमनी पण कावळा मोठा होता. मग हा काय आहे ई चित्राचं नाव काय आहे ई का ई काय नाव आहे बघूया. आता काय गंमत झाली. आता पवित्रासारखाच ल पण बसला होता बिचारा. कोण बसला होता खिडकीच्या बाजूने कोण आला असा आला वरती वरती उडत 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 आणि लच्या डोक्यावर जाऊन बसला. कोणाच्या डोक्यावर जाऊन बसला कोणाच्या डोक्यावर जाऊन बसला माझा वाचूया बरं काय तयार झाला. हा ल पवित्रा इथेच बसणार कशाला मागे जाते ल गंमत सांगते मी. ऋषभ इकडे चल. ऋषभ चालला होता खेळायला. कुठे चालला होता उड्या मारत मारत. कसे जाता तुम्ही खेळायला ऋषभला उड्या मारत खेळायला उड्या मारत मारत डांग 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 करत जाता का नाही इकडे तिकडे बघत बघत. ऋषभ असा चालला होता जाता जाता काय झालं ऋषभच्या पायाला लागली आणि मग ऋषभच्या पायातून रक्त यायला लागलं. काय यायला लागलं आणि ते रक्त पडल्याबरोबर असं थोडं साचलं तिथे असं जरा साचलं आणि दरवाजाच्या बाजूने असं व्हायला लागलं. कोणत्या बाजूने व्हायला लागलं त्या बाजूने दरवाजा आहे ना आपला त्या बाजूने व्हायला लागलं. काय व्हायला लागलं रक्त. याने रक्त बघितलं ऋषभनी आणि ऋषभ कसं म्हणतो ऋषभ रडायला लागला. हा काय आहे ठेच लागली. माझा ठेच पायाला खाली लागते की नाही आपल्या कुठे लागते ठेच पल्लवी लक्ष आहे का ठेच कुठे लागते आपल्या पायाला. मग हे चित्र पण कुठे जोडायचं आपल्याला पायाला. आता जोडूया ब पण चालला होता ऋषभ सारखा जाता जाता त्याला लागली ठेच पण थोडंसंच रक्त आलं आणि ते रक्त कुठे व्हायला लागलं ह्या बाजूला दरवाजाच्या बाजूला. मग ब काय म्हटला मग काय झालं राहुल काय चाललंय समजलं. आता ऋषभच्या जागेवर व्हेरी गुड. आता बघा खूप मोठी ठेच लागणार आहे. आता बघा ही वाली हा मोठी वाली. आता आपण बोलूया आयुष मस्करला बोलूया आपण. आयुष मस्करला ज्याचं लक्ष त्यालाच मी बोलवणार. जे मुलं लक्ष देत नाही त्यांना बोलवत नसते मी. आता बघा हा
लागल्या त्याला. मग तो घरी गेला सुट्टीला, गणपतीच्या सुट्टीला, आणि शेतात जायला लागला, उड्या मारायला लागला इकडून तिकडे तिकडून इकडे. शेतामध्ये खूप मोठा दगड होता आणि त्या दगडाला जाऊन त्याचा पाय अडकला पळता पळता आणि खूप जास्त रक्त यायला लागलं. आणि ते रक्त काय झालं माहिती का, असं पडलं इकडे, थोडस साचलं आणि खिडकीच्या बाजूने व्हायला लागलं. कोणत्या बाजूने? खिडकीच्या बाजूने, म्हणजे ह्या बाजूने असं असं थोडं गोल गोल साचलं आणि असं तिकडे जाऊन व्हायला लागलं. आणि मग ह्याला खूप लागलं होतं. मग याने काय केलं, सुरू बंदच नाही त्याचा ऊ. आता बघा मगाशी कोणी रिषभने फक्त ओ केलं, थोडंच लागलं होतं म्हणून. त्याला खूप लागलंय ना, मोठं लागलंय दगड. मग याने काय केलं, मग आता बघा इकडे, आता बघा हा रिषभ आयुष सारखा. रिषभ नंतर गप्पा करूया आपण बेटा. हा काय आहे सांगा मला पहिलं. इकडे बघ ना बेटा, र पण गेला आयुष सारखा शेतामध्ये, त्याच्या पायाला लागली ठेच. पण रचा पाय इकडे ठेवायचा आपण, कळलं काय? रचा पाय इथे ठेवायचा, लक्षात. इथे नाही, कुठे? इथे. कुठे? हा. मग इथून पायाला ठेच लागली, इथं थोडं रक्त साठलं आणि कोणत्या बाजूला व्हायला लागलं? खिडकी कुठे आपली? हा, मग त्या बाजूला व्हायला लागलं. आणि र काय बोलायला लागला? हा, मग आता वाचा, व्हेरी गुड. चला आता ऊ पण झाला. आता काय झालं माहितीये का, आता आली आपली कोण बरं घेऊया. अंशला घेऊया. गुड बॉय अंश. अंश नाही आपला, हा अनुज आहे. चल आता बघा, हा अनुज हा गेला चित्रकला स्पर्धेत. कोणत्या स्पर्धेत गेला? त्याने खूप छान चित्र काढलं झेंड्याचं आणि मग त्याला मिळालं मेडल. काय मिळालं? आणि मग तो लागला उड्या मारायला हात वर करून. कसा आवाज काढला त्याने? चला अनुज मार उड्या. जरा एकच हात, हा उड्या मार. हा, हे बघा, याला काय बोलायचं? आता बघा अनुज सारखाच घ. हा घ दिसतोय सगळ्यांना? मला आवाजच नाही मागच्या मुलांचा. हा घ पण गेला होता चित्रकला स्पर्धेमध्ये घराचं चित्र काढायला. कशाचं? घराचं चित्र काढायला. त्याने घराचं चित्र काढलं, त्याचा पहिला नंबर आला. कितवा नंबर आला? मग तो उड्या मारून काय म्हणायला लागला? काय म्हणायला लागला? मग आता याला उड्या मारायला लागला. मग आपण आता याला मात्रा लिहूया. आता बोला, घ ए घे. घ ए बक्षीस घे. व्हेरी गुड, शाबाश. मजा आली? चला समजते का? पण पहिला समजते का सांगा. चला आता काय झालं, ए पण झाले आपलं, ऊ पण झालं, ए झालं. आता काय झालं? अरे मी विचारलंय का अजून? हा, इकडे राहिले काय बरोबर करायचं. ठीक आहे. आता बघा इथे तुम्हाला काय दिसतंय बरं? नाही, शेंडे किती दिसतात? 2. किती शेंडे दिसतात? 2. मग आता दुसरीच्या मुलांना हे पण शिकवलं होतं. कसं लक्षात ठेवायचं सांगा बरं. याला काय म्हणायचं ते कसं लक्षात ठेवायचं कोण सांगितलं? पवित्राला यायला लागले पहिलीला तरी. चला कोण सांगेल हे 2 शेंड्यांचं? कोण? गंगाराम. चल गंगारामला चान्स देऊया आपण. सार्थकला पण द्यायचंय. गंगाराम मी तो बरा. हा तुला पण. हा करून दाखवायची ऍक्शन. हा बोट 3 घेतले तू. हा थांब ना बेटा, सांगणार. बोल ना. ऐक. ऐची मात्रा येते का ना? ऐकला पण ऐची मात्रा येते आणि बैल मध्ये पण ऐ. ऐ. मग याला काय बोलायचं? ऐ. काय बोलायचं? व्हेरी गुड. चला इथे 2 शेंड्या करून राहा. आता बघा, हा आता हा काय आहे बरं? हे अक्षर काय आहे? ळ. आणि ळला काय जोडला आपण? बै. ऐ जोडला. काय जोडला?
सांगितले? हे काय आहे? नाही नाही. मी कसं सांगितलं? याला काय समजायचं आपण? चल इकडे, इथं उभा राहा तू. वैष्णवी, ही काय आहे आपली? ही आपली काय आहे ते सांगितलं होतं मी तुम्हाला. कोण सांगेल? हा सांग. हा, ही आपली काय आहे? पाट. ही काय? सरळ पाट आपली, बरोबर. आणि त्याच्यावर हे काय टाकले? किती ओझे टाकले? एक. मग ओझे एकच टाकले तर ओझ्याचा काय आला? ओ. काय आला? ही कशाची आहे चित्र? ओ ची मात्रा. कशाची मात्रा आहे? ही आहे पाट. आणि ह्या पाठीवर मी किती ओझे टाकले? एक. किती ओझे टाकले? मग एक ओझे टाकल्यानंतर ओझ्याचा ओ. ओझे टाकले म्हणून ओ. मग ही कशाची मात्रा? ओ ची मात्रा. आता आपण काय करूया? हे अक्षर सांगा मला. प ची पाट काढून घ्या. काढली. त्याच्यावरती एक ओझं टाका. काय झाला? ओ. काय झाला? आता हे वाचा. व्हेरी गुड. चला पुढे. आता एकच मात्र राहिली आपली. आता हे कोण सांगेल मला? कसं लक्षात ठेवायचं? तुम्ही चला आता. हे सांगा पटकन. कोण सांगतंय? कोण बरं सांगते? एकनाथ. चला एकनाथला चान्स देऊया. हा एकनाथ, हे काय सांगा मला पहिलं. नाही ही रेषा म्हणजे काय? नाही. आ तर आहे, पण मी इथं काय सांगितलं? जेव्हा दोन शेंड्यावरती असतात तेव्हा. सार्थक, इथं उभं राहा एकनाथ तू. अरे हे ते इकडे झालं एकनाथ. हे काय आहे? याला काय सांगायचं ते सांगा पहिलं मला. इथं पण तुम्हाला सांगितलं होतं मी. हा, ही आपली काय आहे? ही आहे सार्थकची पाठ. सरळ आहे की नाही? आणि त्याच्यावर किती ओझे टाकले जातात? दोन ओझे टाकले, मोठे मोठे. मग सार्थकचं काय झालं खाली? पडला तो खाली. पड सार्थक. हा, एकनाथने त्याला उचललं आणि कुठे नेलं? दवाखान्यात. मग डॉक्टरांनी काय दिलं? औषध. औषध मध्ये काय असतो? औ. काय असतो? मग हे काय आहे? औ. काय आहे? कशाची मात्रा आहे? कशाची मात्रा आहे? औ. कळलं का? पाठीवर दोन ओझे टाकल्यावर काय होतं? औषध घ्यावं लागतं. काय करावं लागतं? औषध. मग आता ग आहे. ग चालला होता. मग त्याच्या पाठीवरती काय केलं? त्याच्या मालकाने दोन ओझे टाकले. किती ओझे टाकले? ही त्याची पाठ. त्याच्यावर दोन ओझे टाकले. गने काय केलं लगेच? गचं काय झालं खाली? आणि मग त्याला कुठे नेलं? त्याला काय दिलं? औषध मध्ये काय येतो? औ. मग याला पण काय बोलायचं? औ. मग हे काय आहे? ग. आणि हे काय आहे? ग आणि औ एकत्र केल्यावर काय झालं? सगळ्यांनी बोलायचंय. गौ. काय झालं? काय झालं? समजले सगळ्या मात्रा? जोरात टाळ्या वाजवायच्या, एकदम जोरात. व्हेरी गुड. वेल डन. आता दुसरीच्या मुलांनी पहिलीच्या मुलांना असंच शिकवायचंय जसं आपण शिकलो. कळलं? चला परत एकदा टाळ्या